चला आपण जाऊया आज वन डे पिकनिक साठी। कोण कोण आहे आपल्यासोबत बघू शकता। आणि मी जाणारे तर आपण आता वन डे पिकनिक साठी जातोय, जे की पुण्यापासून अगदी 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि खूप छान आहे। नॅचरल प्लेस सुद्धा तुम्हाला तिथे आहे आणि तुम्ही तिथे जाऊन छान प्रकारे टिफिन काय जे असेल ते नेऊन तिथे खाऊ सुद्धा शकता तुम्ही। अशा ठिकाणी आपण आज जाणार आहोत। तिथे एक सुंदरसं मंदिर सुद्धा आहे आणि तिथे एक सुंदरसा धबधबा सुद्धा आहे। तर लगेच चला आपण जाऊया। इथून हा मंदिराचा एरिया स्टार्ट होतो, बघू शकता तुम्ही। आणि इथून इकडे उद्यान आहे जिथे आपण नंतर जाणार आहे। पहिले आपण दर्शन करून घेणार। खूप सुंदर आहे या मंदिराचं, तुम्ही बघू शकता। आपल्याला खाली पायऱ्यांनी असं उतरत उतरत जायला लागते। वाव, आय थिंक मंदिराचं अजून काम चालू आहे, पूर्णपणे फिनिश नाही झालेलं। खूप सुंदर सुंदर फिश आहे ते। खूप सुंदर असा मनमोहक हा एरिया आहे। इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते। एकदा तुम्ही नक्की विजिट करा। मंदिराचे रूल्स। आता या मंदिरात आपण जाणार आहोत। आता आपण जातोय उद्यानामध्ये, जे की खूप सुंदर असं उद्यान असणार आहे। अशा पद्धतीने खायला पण इथं भेळ आणि ते मिळतात।
अनफॉर्च्युनेटली 5:30 वाजलेत आता आणि आम्ही 5:30ला चाललो तेव्हाच उद्यान बंद होतं. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी 8:30 ते 5:30च्या दरम्यानच या, नाही तर आमच्यासारखं इथं येऊन वापस जायला लागेल. तर या प्लेसला तुम्हाला धबधबा बघायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं गांडूळ खतचा प्रकल्प बनवलेला आहे तो सुद्धा बघायला मिळेल. बांबूचं खूप सुंदर असं घर बनवलेलं आहे. मी फोटो सुद्धा टाकेल तुम्हाला, मी आधी येऊन गेलेली आहे. ऍडव्हेंचर पार्क सुद्धा आहे इथं, बॅडमिंटन कोर्ट सुद्धा असणार आहे. खूप छान अशी रोपवाटिका आहे जिथं की आपल्याला स्वस्त रेटमध्ये आपल्याला रोप मिळतात. ओपन जिम आहे, अॅनिमल पार्क आहे, चिल्ड्रन पार्क, अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा फॅसिलिटीज इथे आहेत. तर अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला हे नाही दाखवू शकले. तर नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा मी येईल तेव्हा नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण खूप सुंदर असा हे उद्यान आहे, एकदा तरी तुम्ही नक्की येऊ शकता. तर इथे येऊन आतमध्ये खाण्यासाठी मी हे छोटस स्नॅक आणलेला, पण तो आता बाहेरचा मी स्टार्ट करणार आहे. जो की दिवाळीमध्ये बनवलेला जो चिवडा होता तो मी आणलेला, आणि कांदे आणले होते कट करून टाकण्यासाठी, आणि लिंबू आणलेला छान चटपटीत होण्यासाठी. चाकू सुद्धा आणलेला होता पण सगळा प्लॅन फेल झाला आमचा. मम्मी वाव.